A very good morning to my dear students. आज बघा आपण आणखीन एक कविता पाहणार आहोत 2.5 that is Father Returning Home. It is written by दिलीप चित्रे. दिलीप चित्रेंच्या मार्फत ही कविता लिहिली गेलेली आहे. त्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत, पण उद्याच्या तासाला आपण बोलूया. आज फक्त आपण काय करूया, आईस ब्रेकर्स पाहूया. आता पहिले, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड द डिफिकल्टीज दॅट यू फेस वाईल कम्युटिंग टू अँड फ्रॉम द कॉलेज बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट. आता बघा, कविता कशाविषयी आहे? फादर रिटर्निंग होम. वडील घरी येत असताना कामावरून कामासाठी गेले असतील बाहेर, आणि कामावरून घरी येत असताना अशी कविता आहे. त्या कवितेमध्ये काय आहे, कशाविषयी आहे, हे आपण नंतर पाहूच. पण आता बघा, डिस्कस विथ युअर पार्टनर द डिफिकल्टीज म्हणजे अडचणी. ज्यावेळी तुम्ही घरातून कॉलेजकडे येता, काय करता, घरातून कॉलेजकडे येता आणि कॉलेजकडून घरी जाता. घरी जात असताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी टू अँड फ्रॉम. आता बघा, पब्लिक ट्रान्सपोर्टचा तुम्ही वापर करताय. पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? त्यामध्ये एस टी आली, बरोबर. पहिली गोष्ट एस टी, त्यानंतर आपण ऑटो रिक्षा म्हणूया, त्यानंतर सायकल्स आपण म्हणू, सायकल्स. पुन्हा आपलं अजून काय सांगता येईल बघा, रेल्वेज. मुंबईच्या सारख्या ठिकाणी असाल तर तुम्ही लोकलचा वापर करू शकता. आता हे सगळे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट्स आहेत, मग ह्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करत असताना आणि यांचा तुम्ही रेल्वेने कॉलेजला येता आहे किंवा एस टीने येता, रिक्षाने येता, सायकलने येता, हे काय आहेत, देर आर द व्हेरियस वेज टू रीच टू द कॉलेज. व्हाईल कमिंग टू द कॉलेज, विच प्रॉब्लेम्स डू यू फेस? तर पहिला अडचण, कॉलेजकडे येताना पहिली अडचण काय सांगा? एस टीने येत असताय, पहिली कॉलेज गाडी असते आपली. किती वाजता? 6:20 पहिली कॉलेज गाडी असेल. द फर्स्ट बस अराइव्स इन द मॉर्निंग 6:20. लवकर उठायला पाहिजे, बरोबर. आपलं शाळा किती असते, कॉलेज 7:30 वाजता जर असेल आणि आपली बस किती वाजता येते? 6:20 बस येते. 6:20च्या अगोदर 5 मिनटं तिथं तुम्हाला पोचलं पाहिजे. म्हणजेच 5:15 स्टँडवरती तुम्ही हजर असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला लवकर उठलं पाहिजे. पहिली अडचण आहे का? अडचणच आहे. लवकर उठता येत नाही आपल्याला. लवकर उठला, तुम्ही बस स्टँडवरती गेलेला आहे, तिथं बसची वाट पाहताय आणि बस बरोबर 6:20 हजर झालेली आहे. आणि फक्त तुम्ही एकटेच आहे का रे बसमध्ये? नाही, तुमच्यासारखे बरेचसे विद्यार्थी, बरेचसे कॉलेजचे विद्यार्थी तिथं आहेत. आणि ते सुद्धा गर्दी आहे. आणि त्या गर्दीतून वाट काढत तुम्ही त्या बसमध्ये चढताय. बसमध्ये उभंसुद्धा राहता येत नाही, इतकी प्रचंड गर्दी आहे. गर्दीचा प्रॉब्लेम आहे बसमध्ये. लोकलमध्ये सुद्धा तर बघायलाच नको, भयानक गर्दी असते, बरोबर. पहिला प्रॉब्लेम गर्दी. दुसरा प्रॉब्लेम बघा, काय सांगता येईल आपल्याला? सपोज पास. जर बसचं तुमच्या घराचं आणि कॉलेजचं अंतर लांब असेल, बस पासची, एस टीचं तिकीटसुद्धा काही लोकांची खूप परिस्थिती हलाखीची असते की ज्यांना बसचं तिकीटाचीसुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात. मग अशा लोकांचासुद्धा प्रॉब्लेम आहे, पैशाचा प्रॉब्लेम आहे. बसमध्ये गर्दी असते, गर्दीत चढणं, त्यानंतर इतका प्रवास करून कॉलेजपर्यंत पोचणं खूप काय आहे, इट इज हायली स्ट्रगल आहे खूप. आणि स्ट्रगल करत असताना आपल्याकडे पैसेसुद्धा नसणं त्याच्यापेक्षा मोठं काम. पण आपण हे सगळं करतो का? करतो कारण शिक्षण महत्त्वाचं आहे. आपल्याला शिकायचं आहे, शिकायची जिद्द आहे आपल्यामध्ये. वी हॅव अ स्ट्रॉंग विल पॉवर टू लर्न.
शिकायचं आपल्याला. शिकण्यासाठी हे सगळ्या भयंकर अडचणींना तोंड देऊन आपण कॉलेजपर्यंत पोचतो आणि कॉलेजमध्ये हजर राहतो. आता बघा, द सिमिलर प्रॉब्लेम्स आर फेस्ड बाय द अदर कम्युटर्स ऑन द वे टू देअर वर्क प्लेस. आता जसे आपल्याला कॉलेजपर्यंत येताना अडचण आहेत, आता येताना झालं जाताना सुद्धा तीच अडचण. 11:30 वाजता बस आहे बरोबर, कॉलेज 11ला सुटलं की 11:30ला स्टँडपर्यंत जाणं आणि तिथून पुन्हा गर्दीतून प्रवास करणं, सेम अडचण आहे. आता हे झालं विद्यार्थ्यांचं. आता बघा, काही लोक आहेत जे प्रवास करतात कामाच्यासाठी, जॉबसाठी ते प्रवास करतायत. द सिमिलर प्रॉब्लेम्स आर फेस्ड बाय द अदर कम्युटर्स ऑन द वे टू देअर वर्क प्लेस. कामाच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी काय आहेत, त्यांना सुद्धा बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतं. इमॅजिन दे प्लाइट अँड सजेस्ट 3 सोल्युशन्स. प्लाइट, त्यांचा त्रास, ते किती त्रास करतायत बघा, ते कितपत त्रास सहन करतायत. आणि मग यांच्या त्रासावरती काय उपाय आहे, तुम्ही काय सांगू शकता, तुम्ही कोणते उपाय सुचवू शकता, हे आपल्याला इथं सांगायचं आहे. सोल्युशन्स बघा. द वन सोल्युशन इज गिवन टू यू, गिविंग देम युअर प्लेस टू सिट. मग एक वयस्कर आहेत, तुम्ही प्रवास करताय आणि तुम्हाला बसण्यासाठी सीट मिळालेली आहे आणि तुमच्या बाजूलाच एक वयस्कर आहे आणि ते कामावून दमून भागून आलेले आहेत आणि त्यांना काय आहे, त्यांना बसण्यासाठी जागा हवी. ते उभं राहिलेत कारण बसमध्ये जागा नाही. मग तुम्ही काय करताय, गिविंग देम युअर प्लेस टू सिट. तुम्ही त्यांना बसण्यासाठी जागा देता. चांगली गोष्ट आहे, देणं गरजेचं आहे, देणं भाग आहे. नाहीतर असं म्हणायचं नाही, नाहीतर आपल्याला सवय असते, कोणतरी आलं की उभं राहिलेलं दिसले आपण काय करतो, डोळे बंद करतो आणि शांत झोपल्याचं नाटक करतो आपण. असं करायचं नाही. असं न करता तुम्ही काय करा, वयस्कर व्यक्तींना किंवा स्त्रियांना तुम्ही बसण्यासाठी जागा द्या. पहिली गोष्ट करू शकता. इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रान्सपोर्ट. आता एकच बस आहे, आपण काय करू शकतो, आपल्याला काय करता येईल बघा, तर महामंडळाला आपण काय करू शकतो, त्यांना एक पत्र देऊ शकतो किंवा त्यांना विनंती वजा करू शकतो की एकच बस न सोडता तुम्ही 2 बस सोडा. की 2 बस सोडल्यामुळं काय होईल, जी होणारी गर्दी आहे ती गर्दी टळेल, गर्दीचं प्रमाण कमी होईल आणि सगळ्या विद्यार्थ्यांना जो होणारा त्रास आहे, विद्यार्थ्यांना असेल किंवा ज्या वर्कर्सना असेल किंवा इतर प्रवाशांना जो होणारा त्रास आहे, तो होणारा त्रास काय होणार आहे, इथं कमी होणार आहे. दुसरा उपाय, थर्ड उपाय बघा, कारपुलिंग. आता इथं कारपुलिंग म्हणजे बघा, एक कॉर्पोरेट ऑफिस आहे, काय बघा, एक कॉर्पोरेट ऑफिस आहे आणि त्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे एक 5 लोक आहेत. किती आहेत, 5 व्यक्ती आहेत आणि 5 व्यक्तींच्याकडं प्रत्येकाकडं त्याची सेपरेट कार आहे आणि ती एकाच लेनला राहतात. म्हणजे एकाच कॉलनीमध्ये ते राहतात असं आपण म्हणूया. एकाच कॉलनीमध्ये राहतात, एकाच ऑफिसमध्ये राहतात, एकाच ऑफिसमध्ये काम करतात आणि ऑफिसकडे जाताना प्रत्येकजण आपापली कार घेऊन तो जातो. म्हणजे किती कार घेऊन जातात, ते 5 कार घेऊन जातात. मग असं करण्याऐवजी हे काय करू शकतात, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, आठवड्याचे 5 दिवस दररोज एका व्यक्तीनं आपली कार घ्यायची. काय करायचं, दररोज एका व्यक्तीनं आज ए न घ्यायची, उद्या बी न घ्यायची, परवा सी, डी आणि ई असे 5 व्यक्तींनी आपापली कार एक दिवस घ्यायची आणि एकाच कारमधून 5 जणांनी प्रवास करायचा. दॅट इज कारपुलिंग. मग हे केल्यामुळं काय झालं, पेट्रोलची बचत झाली, रस्त्यावरचं ट्रॅफिक कमी झालं, पुन्हा तुम्ही कामावरती वेळेवर हजर राहिलात. इवन तिथं इवन पार्किंगची समस्या जी होती, पार्किंगची समस्या इथं काय झालं, इथं सुटली. बरोबर, 5 जण तुम्ही एकत्र गेलात, दॅट इज कारपुलिंग. त्यानंतर बघा, शेअर ऑटोज अँड कॅब्स. तुम्ही शेअर ऑटो घेऊ शकता, म्हणजे रिक्षाचा वापर करू शकता आणि तुम्ही तुमच्या कामाच्या इच्छित स्थळापर्यंत पोचू शकता. बरोबर, शेअर ऑटोज असेल, कॅब्स असेल, ते कॅब्स तुम्ही घेऊन तिथं जाऊ शकता. आता खाली कंप्लीट द फॉलोइंग टेबल. द वे युअर एल्डर्स टेक केअर ऑफ अस अँड द वे यू कॅन टेक केअर ऑफ एल्डर्स इन युअर फॅमिली. तुमच्या कुटुंबामध्ये जे मोठे लोक आहेत,
आता त्यांची काळजी कशी घ्यायची बघा. लव अँड प्रोटेक्टर्स, ते कोणत्या प्रकारे आपली काळजी घेतात हे पाहायचं आहे. पहिल्यांदा आई असेल, वडील असेल, आजी असतील, आजोबा असतील, काका असेल, काकू असेल, हे सगळे आपले काय झाले फॅमिली मेंबर्स. हे सगळे लोक आपली काळजी घेतात. लव अँड प्रोटेक्टर्स, आपल्यावरती खूप प्रेम करतात, आपलं संरक्षण करतात, बरोबर. लव अँड प्रोटेक्टर्स. प्रोव्हाइड अस ऑल नेसेसिटीज, आपल्या गरजा काहीही आपल्याला कमी पडू देत नाहीत. इवन तुम्ही सांगायच्या आत तुमची इच्छा तिथं त्यांनी पूर्ण केलेली आहे, बरोबर. इमोशनल अँड फिजिकल सपोर्ट, सगळ्यात महत्त्वाचं भावनिक सपोर्ट, शारीरिक सपोर्ट, इथं तुम्हाला आधार दिला जातो. आधार इथं महत्त्वाचा आहे. हा आधार इथं पुरवला जातो. कोण पुरवते? हे घरातले वयस्कर लोक. आता मग घरातले एवढे सगळे लोक हे करतात, मग तुमची गरज काय आहे किंवा तुमचं कर्तव्य इथं काय बघा. द वे यू कॅन टेक केअर ऑफ एल्डर्स इन युअर फॅमिली, तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी कशी घेऊ शकता. हेल्प देम इन डेली कोरस, कालच्या पोएममध्ये सुद्धा आपण बघितलं, हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो, तुम्ही तुमच्या घरच्यांना मदत करा. एक निदान चांगलं काम तरी होईल. घरची जी कामं आहेत त्या घरच्या कामामध्ये तुम्ही मदत करा. रन एरंडास फॉर देम, टेकिंग केअर ऑफ देअर हेल्थ, त्यांची जी सगळी कामं आहेत सगळी कामं तुम्ही करू शकता. घरचं पाणी आणणं असेल, इवन बऱ्याचशा गोष्टी शेताकडे असेल, वैरण आणणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, तुम्हाला करता येईल. इवन त्यांची तुम्ही काळजी घ्या. घरातले एखादे एक वयस्कर असेल, आजी असेल, आजोबा असतील, त्यांची तुम्ही काळजी घ्या. त्यांना काय हवं आहे, काय नको आहे हे पहा. ह्या पद्धतीने काय करू शकतो आपण, काळजी करू शकतो. आता बघा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट युअर ड्युटीज टुवर्ड्स द फॉलोइंग, तुमचं कर्तव्य काय आहे. व्हॉट इज युअर ड्युटी टुवर्ड्स फॅमिली. आता कुटुंब, पेरेंट्स, आपले आईवडील, त्यांच्याविषयी तुमची ड्युटी काय आहे. रिस्पेक्टफुल, त्यांचा आदर करणं गरजेचं आहे. आदर महत्त्वाचं आहे. ऑबिडियंट, आज्ञाधारक असणं गरजेचं आहे. ते जे काही सांगतील त्या सगळ्या गोष्टीचं पालन करणं महत्त्वाचं आहे. हेल्पफुल, त्यांना मदत करणं गरजेचं आहे. यू हॅव टू बी रिस्पेक्टफुल, ऑबिडियंट अँड हेल्पफुल. सिबलिंग म्हणजे तुमचे भाऊ भावंड, त्यांना तुम्ही मदत करा, त्यांना प्रसंगी मार्गदर्शन करा, एकत्र खेळा, एन्करेज, त्यांना मोटिवेट करा, प्रोत्साहन द्या. त्यांचं काय चुकतं आहे, काय चुकत नाही, काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, हे सगळं त्यांना सांगा. सिबलिंग्स. ग्रँडपेरेंट्स, आजी आजोबा आहेत. हेल्प इन एक्सरसाइज, त्यांना व्यायाम करत असताना मदत करा, त्यांची कामं करा. गिव्ह कंपनी, असिस्ट मेडिकली, इवन त्यांना साथ द्या. त्यांना साथ महत्त्वाची असते, सोबत महत्त्वाची असते. ते तर तुम्ही सोबत असणं गरजेचं आहे. एक कुटुंबातली व्यक्ती म्हणून ह्या सगळ्या गरजा आपण भागवू शकतो. एक आपली ड्युटी म्हणून आपण करणं गरजेचं आहे. त्यानंतर शाळा आणि कॉलेजमध्ये बघा, टीचर्स आणि क्लासमेट्स. टीचर्स, यू मस्ट बी गिव्ह रिस्पेक्ट टू द टीचर्स. शिक्षकांना आदर करा, शिक्षकांचा आदर करा, शिक्षकांशी आदरानं वागा. ऑबिडियंट, त्यांचा मान राखा. आज्ञाधारी आपण बसलं पाहिजे. अटेंटिव्ह, शिक्षक जे काही सांगतात त्याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे, लक्ष पुरवणं अपेक्षित आहे. क्लासमेट्स, तुमचे वर्गमित्र आहेत, तुम्ही त्यांना मदत करा. प्रत्येक कामामध्ये आपण मदत करणं गरजेचं आहे. त्यांच्याशी मायेनं दयेनं वागा, त्यांना प्रोत्साहन द्या. यू हॅव टू इन्स्पायर देम, यू हॅव टू मोटिवेट देम, बिल्ड कॉन्फिडन्स. तुम्ही त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करा, आत्मविश्वासाला भर द्या. या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. ह्या सगळ्या तुमच्या ड्युटीज, एक कर्तव्य तुम्ही काय करू शकता, इथं पाडू शकता. ठीक आहे. तर बघा आज आपण ही जी फादर रिटर्निंग होम ही जी कविता आहे, या कवितेवरील आईस ब्रेकर्स इथं पाहिलेले आहेत. उद्या आपण काय करूया, या कवितेचा अभ्यास पाहू. ठीक आहे. थँक्यू.